तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील श्री नागेश्वर महाराज मंदिर, नळगंगा धरण, पिंपळ पाटी परिसर येथे दिनांक 30 डिसेंबर 2025 पासून वैकुंठवासी शशिकांत बाबा यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीरामचरितमानस तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 5 ते 6 काकडा, 7 ते 8 विष्णू सहस्त्रनाम, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन। यामध्ये 30 डिसेंबर 2025 रोजी महादेव महाराज कुकडे तरवाडी, 31 डिसेंबर भरत महाराज घुटे पांढेरा, 1 जानेवारी राजू महाराज धोनखेड, 2 जानेवारी पुंडलिक महाराज पिंपरी गवडी, 3 जानेवारी आनंदा महाराज दहिगाव, 4 जानेवारी मधुकर महाराज निपाना, 5 जानेवारी मोहन महाराज लासुरा, 6 जानेवारी रोजी वासुदेव शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी 12 ते 4 महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे। नळगंगा धरण परिसरात असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी श्री नागेश्वर महाराज मंदिर आहे। या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येतात। अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री रामचरितमानस तुलसी रामायण कथेचे आयोजनामुळे या ठिकाणी 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील, मोताळा। कृष्ण हरी। आज या ठिकाणी पौष वद्य चतुर्थीपर्यंत चालणारा हा सप्ताह जो आहे, तर या महाराष्ट्र ही संतांची गौरवशाली पुण्यभूमी आहे। त्याचप्रमाणे तपस्व्यांची पुण्यभूमी आहे। अशीच एक पुण्यभूमी आपल्या मोताळा तालुक्यामध्ये नळगंगा प्रकल्पाच्या अगदी पायथ्याशी हे अतिशय निसर्गरम्य एक स्थान आहे आणि त्या निसर्गरम्य स्थानामध्ये नगाकीर महाराजांची प्राचीन समाधी आहे आणि समाधी असून इथे गोमुख आहे, भुयार आहे, असे आधी करून आणि वृक्षवल्लीनं वेढलेला असा हा परिसर आहे। तर या परिसरामध्ये आजपासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथेला प्रारंभ होत आहे। त्याचप्रमाणे विविध कीर्तनकाराची कीर्तनं 7 दिवस इथे होणार आहे आणि शेवटच्या दिवशी 15 तारखेला या ठिकाणी काल्याचं कीर्तन होऊन आणि या कार्यक्रमाची अशा प्रकारची सांगता होणार आहे। दरवर्षी दत्त जयंतीला मोठ्या प्रमाणात मोठी यात्रा या ठिकाणी सुद्धा भरत असते। असं हे पंचकृषीचे लोकांचं श्रद्धास्थान असून या ठिकाणचा सर्व या सप्ताहाचा 7 दिवस रामचरितमानस कथा, दररोजचे कीर्तन, काकडा, हरिपाठ, सर्व वारकरी संप्रदायाचे जे कार्यक्रम आहे त्याचा सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ही अशी मी आवाहन करतो। नम्र विनंती। जय हरी, रामकृष्ण हरी।